जर्सी क्रमांक 5 तेजस रहाटे यावेळेस मध्ये दाखल झालाय। श्री हनुमान कर्दे संघाच्या कोर्टमध्ये ज्या ठिकाणी आपण पाहतोय फुल बॅक डिफेन्स सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल। सामन्याची सुरुवातीची मिनिटं आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी मात्र आक्रमण करताना पाहायला मिळतोय पहिल्या चढीमध्ये तेजस बदल्या अफायचे डिफेंडरवरती यावेळेस मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालाय। परंतु पहिल्या चढीमध्ये इथे मात्र रिकाम्या हाताने आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र जर्सी क्रमांक 7 श्री हनुमान कर्दे संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र चढाईपटू पाहायला मिळतोय आणि इथे मात्र गडी टिपल्याचा दावा तर केला जातोय, सक्सेसफुल होईल का? परंतु इथे मात्र नाहीये, मध्यरेषेवरती स्थिरावला यावेळेस मात्र चढाईपटू सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय। तो मात्र जर्सी क्रमांक 7 या खेळाडूच्या माध्यमातून एमटी रेड करून माघारी परतला आणि त्यानंतर मात्र तेजस रहाटे पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 5 चढाई मार्गावरती इथे मात्र सज्ज झालाय आक्रमण करण्यासाठी। भैरवनाथ जालगाव संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू आहे आणि यावेळेस मात्र गुणाची कमाई करताना पाहायला मिळतोय। एक सक्सेसफुल गुणाची कमाई केली गेली एका खेळाडूला यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी पाठवलंय आणि आपल्या संघाचं खातं यावेळेस मात्र उघडताना देखील पाहायला मिळतोय। भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून गेली अनेक स्पर्धा आपण पाहतोय, सातत्याने सर्वोत्तम कामगिरी केली गेली आहे। परवाच्या श्रीसाई वडनच्या स्पर्धेतील आपण पाहिलं तर तिथे देखील द्वितीय क्रमांकाचा मान या भैरवनाथ जालगाव संघाने पटकावला होता आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा इथे मात्र दाखल झाला या गुरंडी नगरीमध्ये ज्या ठिकाणी आपल्या खेळाचा आपल्या नावाचा वर्चस्व पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी। परंतु ज्या ठिकाणी आपण पाहिलं भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून खूप सारे बलाढ्य खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील। रचित पटेल असेल, तेजस रहाटे, अविनाश असेल यासारखे बलाढ्य खेळाडू आपल्याला खेळायला या भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतात। दुसऱ्या बाजूला देखील पाहिलं तर श्री हनुमान कर्दे संघाच्या माध्यमातून देखील खूप सारे बलाढ्य खेळाडू यावेळेस मध्ये दाखल झालेले पाहायला मिळतील। जर्सी क्रमांक 7 उंच पुरासा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय जो की श्री हनुमान कर्दे संघाच्या कोर्टमध्ये सध्या स्थितीमध्ये डिफेन्स मार्कमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। या खेळाडूवरती खूप मोठी जिम्मेदारी दिली जाते सातत्याने चढाई मार्गवरती आणि तो त्या पद्धतीने खेळ देखील करताना आपल्याला पाहायला मिळत असतो। चांगला खेळ करून आपल्या संघासाठी गुणाची कमाई करताना आपल्याला नक्कीच दोन्ही संघातील खेळाडू पाहायला मिळतील। या ठिकाणी एक व्हॅलिड रेड पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चढाई मार्गवरती जर्सी क्रमांक 5 तेजस रहाटे आपल्याला पाहायला मिळतोय। लाडगर प्रीमियर लीगची आपण पाहिली ती मात्र तेजस रहाटेच्या नेतृत्वाखाली त्याचा संघ फायनल फेरीमध्ये दाखल झाला होता आणि त्या फायनलच्या सामन्यामध्ये देखील विजेतेपद पटकावणारा आणि त्या संघाचं नेतृत्व करणारा हा तेजस रहाटे आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर मात्र एक व्हॅलिड रेड पाहायला मिळाली आणि प्रत्युत्तर म्हणून श्री हनुमान कर्दे संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा यावेळेस मात्र चढाईपटू आपल्याला पाहायला मिळेल, आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय। ज्या ठिकाणी भक्कम बांधण्याचा चढाईपटू स्वतःच्या उजव्या कॉर्नरमध्ये सातत्याने पाहायला मिळेल आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय रचित पटेल सरसावलाय, समोरून आलाय, ब्लॉक केलं गेलंय आणि एक सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये रचितच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। जर्सी क्रमांक 07 यावेळेस मात्र पहिला डिफेन्स मार्कवरती गुणाची कमाई यावेळेस मात्र रचित पटेलच्या माध्यमातून केली गेली आहे आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चढाईचा बिगुल वाजलाय आणि त्या तिसऱ्या चढाईमध्ये आकाशला इथे मात्र सक्सेसफुली टॅकल केलं गेलंय। गुणाची कमाई यावेळेस मात्र आपण पाहतोय तर कर्दे संघाच्या खात्यामध्ये उतारा पाहायला मिळते। डिफेन्स मार्कवरती यावेळेस मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळाली कर्दे संघाच्या माध्यमातून। खातं यावेळेस मात्र आपण पाहतोय तर कर्दे संघाचं उघडलं गेलंय आणि त्यानंतर मात्र चढाई मार्गवरती पुन्हा एकदा 5 रन केले गेले। जर्सी क्रमांक 7 उंच पुरासा भक्कम बांधण्याचा चढाईपटू आपल्याला पाहायला मिळतोय जो की सातत्याने यावेळेस मात्र कर्दे संघाच्या माध्यमातून चढाई मार्गवरती इथे मात्र 5 रन केले जाईल। यावेळेस मात्र गडी टिपल्याचा दावा तर करतोय आणि मधल्या अफायतील डिफेंडरला यावेळेस मात्र गडी टिपल्याचा दावा केला जातोय आणि इथे मात्र सक्सेसफुल देखील होईल। अजून एका गुणाची कमाई ही कर्दे संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळेल। दृष्टीने हा पहिला पुकार परंतु पुन्हा एकदा एमटी रेड पाहायला मिळते। रिकाम्या हाताने माघारी परतला त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 14 आकाश या खेळाडूला इथे मात्र 5 रन केलं गेलंय। समोर 5 खेळाडूचा डिफेन्स देखील आहे आणि या 5 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करण्यासाठी यावेळेस मात्र सज्ज झालाय। स्वतःच्या उजव्या कॉर्नरमधून डाव्या कोपऱ्यामध्ये सरसावण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र केला गेला होता आकाशच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर मात्र स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती येऊन यावेळेस मात्र मध्य रेषेवरती देखील स्थिरावलेला पाहायला मिळेल। आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 मागच्या चढाईमध्ये गुणाची कमाई या खेळाडूने केली होती। पुन्हा एकदा यावेळेस मात्र आपण पाहतोय चढाई मार्गवरती पाठवलं गेलं या खेळाडूला उंच पुरासा भक्कम बांधण्याचा चढाईपटू यावेळेस मात्र थोडीशी शांत संयमी खेळी करतोय। पदेला ते सुंदर पाहायला मिळाले या खेळाडूच्या माध्यमातून आणि लगेचच माघारी देखील परतलाय आणि त्यानंतर मात्र प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 5 तेजस रहाटे या खेळाडूला आपण पाहतोय
यावेळेस मात्र 5 खेळाडूचा डिफेन्स आहे आणि या 5 खेळाडूच्या डिफेन्समध्ये स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती खूप खोल जाऊन गडी टिपण्याचा प्रयत्न इथे मात्र केला गेला होता आणि इथे मात्र आपण पाहतोय ऍडव्हान्स टॅकल करण्याच्या नादामध्ये मोमेंटमचा वापर करत मिड लाईन क्रॉस करतोय आणि अजून एका गुणाची कमाई यावेळेस मात्र आपण पाहतोय. तर भैरवनाथ जालगाव संघाच्या खात्यामध्ये होते आणि तदनंतर मात्र तिसऱ्या चढाईचा यावेळेस मात्र बिगुल वाजलाय आणि तिसऱ्या चढाईसाठी इथे मात्र आपण पाहतोय तिसऱ्या चढाईचा बिगुल पुन्हा एकदा वाजला गेला आणि तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 7 या खेळाडूला पुन्हा एकदा 5 रन केले गेलाय. ज्या ठिकाणी आपण पाहतोय तर फुल पॅक डिफेन्स 7 खेळाडूचा देखील आहे आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय ऍडव्हान्स टॅकल यावेळेस मात्र पाहायला मिळाला आणि मिड लाईन क्रॉस केली गेली चढाईपट्टूच्या माध्यमातून सुपर रेड पाहायला मिळते यावेळेस मात्र आणि 3 महत्वपूर्ण खेळाडू यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी गेलेत भैरवनाथ जालगाव संघाचे. या ठिकाणी आपण पाहतोय काय सुंदर परफॉर्मन्स यावेळेस मात्र कर्दे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सुपर रेड यावेळेस मात्र पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र 3 महत्वपूर्ण खेळाडू भैरवनाथ जालगाव संघाचे यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी गेलेले पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये तेजस राठे, अविनाश आणि रचित पटेल या तिन्ही खेळाडूंना आपण पाहतोय जे की एक खूप महत्वाची कामगिरी या भैरवनाथ जालगाव संघासाठी गेली अनेक स्पर्धेमध्ये बजावत आलेत. येथून मात्र रिवाइव्ह करण्याचं काम केलं जाईल का या बाकीच्या उरलेल्या खेळाडूंच्या माध्यमातून हे देखील बघण्यासारखं असेल. परंतु पुन्हा एकदा फ्रंट फुटला येण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय श्री हनुमान कर्दे. कालच्या रात्रीमध्ये ज्या पद्धतीने आर्यनच्या माध्यमातून मल्टी पॉइंट रेड सातत्याने पाहायला मिळाल्या आज मात्र कर्दे संघाचा जर्सी क्रमांक 7 हा खेळाडू इथे मात्र भरदार कामगिरी करतोय. मल्टी पॉइंट रेड या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र थोडासा खिंडार पाडण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये केला गेलाय कर्दे संघाच्या माध्यमातून. आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा चढाई मार्गवरती जर्सी क्रमांक 14 आकाश या खेळाडूला आपण पाहतोय स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती यावेळेस मात्र चढाईला सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र मधल्या फुटी डिफेंडरला यावेळेस मात्र टिपण्याचा प्रयत्न केला जातो तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सरसावलाय. हा चालू सामना संपताच यानंतर होणारा सामना असेल तो मात्र दुर्गादेवी मुरुड तर त्यांच्या विरुद्ध महालक्ष्मी जालगाव. दोन्ही संघांनी तयार व्हायचंय. जेव्हा तुम्हाला तिसरा आणि अंतिम पुकार दिला जाईल तेव्हा तरीतच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. दुर्गादेवी मुरुड, महालक्ष्मी जालगाव. या ठिकाणी आपण पाहतोय तर तिसरी चढाई पाहायला मिळते आणि तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 14 या खेळाडूला इथे मात्र 5 रन केले गेलाय. भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र आकाश पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न तर केला गेला होता. पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती पाहायला मिळतोय. सरसावण्याचा प्रयत्न डाव्या कॉर्नरवरती केला गेला होता पण त्याच दरम्यान डिफेन्स इथे मात्र सक्षम पाहायला मिळतोय. सुरक्षित यावेळेस मात्र टॅकल केलं गेलंय. चढाईपट्टूला यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी पाठवलं गेलं आणि कर्दे संघाच्या खात्यामध्ये अजून एका गुणाची कमाई यावेळेस मात्र होताना पाहायला मिळते. तर तदनंतर मात्र प्रत्युत्तर तिसऱ्या चढाईसाठी कर्दे संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र चढाईपट्टू पाहायला मिळतोय. भक्कम मान्याचा असा चढाईपट्टू यावेळेस मात्र दाखल झालाय. परंतु 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि इथे मात्र एक सक्सेसफुल टॅकल सुपर टॅकल करून देईल आणि यावेळेस मात्र सुरेख परफॉर्मन्स पाहायला मिळतोय भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून. सुपर टॅकल होतोय आणि तब्बल 2 गुणाची कमाई यावेळेस मात्र भैरवनाथ जालगाव संघासाठी होते आणि त्याचबरोबर तेजस राठे या खेळाडूला देखील रिवाइव्ह मिळालाय. तो देखील रिवाइव्ह होऊन मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि त्यानंतर मात्र आपला खेळ सजवण्यासाठी सज्ज होईल. श्री हनुमान क्रीडा मंडळाला भरघोस अशी देणगी आलेली आहे. आमचे मित्र संतोष जांभारकर यांनी रोख रक्कम 500 रुपये दिले. त्यांना विनंती करतो की आपली बसण्याची व्यवस्था व्यासपीठावर केलेली आहे. आपण जर प्रेक्षकांमध्ये असाल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतो एक व्हॅलिड रेड पाहायला मिळाली कर्दे संघाच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र जर्सी क्रमांक 5 गेले अनेक स्पर्धा आपण पाहिलं तर सातत्याने बहरदार कामगिरी करताना या खेळाडूला आपण पाहिलंय. भैरवनाथ जालगाव संघासाठी खूप मोलाची भूमिका या खेळाडूच्या माध्यमातून निभावली जाते. सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये धुवाधार परफॉर्मन्स केला जातो. अनेक स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा भैरवनाथ जालगाव संघ अडचणीत सापडलाय तेव्हा सातत्याने तेजस राठे त्यांच्या संघासाठी तारणहार ठरल्या देखील पाहायला मिळालाय. परंतु आज मात्र एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये फायनलची फेरी गाठण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र आज पुन्हा एकदा या भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून केला जाईल. परंतु या ठिकाणी मात्र आव्हान यावेळेस मात्र खूप मोठं आहे त्यांच्यासमोर.
या ठिकाणी आपण पाहतोय तिसऱ्या चढाईचा बिगुल पुन्हा एकदा वाजला गेलाय भैरवनाथ चालगाव संघासाठी जर्सी क्रमांक 5 यावेळेस मात्र पाहायला मिळतोय तेजस राठे पुन्हा एकदा सक्सेसफुल होईल यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुंदर कामगिरी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये 2 गुणाची कमाई करते यावेळेस मात्र आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय इथे मात्र सुरेख परफॉर्मन्स पाहायला मिळाला तेजसच्या माध्यमातून मोमेंटमचा वापर करत मिडलाईन क्रॉस केली गेली आहे 2 गुणांना गुणफलक पुन्हा एकदा पुढे सरकताना पाहायला मिळते आणि तदनंतर मात्र तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र जर्सी क्रमांक 2 या खेळाडूला इथे मात्र 5 रन केला गेलाय श्री हनुमान कन्या संघाच्या माध्यमातून चढाईपटू पाहायला मिळतो जो की 7 मध्ये उजव्या कॉर्नरवरती यावेळेस मात्र रेंगाळताना पाहायला मिळतोय यावेळेस मात्र बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेला होता चढाईपटूच्या माध्यमातून परंतु चढाईपटू यावेळेस मात्र बाद घोषित दिला गेलाय कारण थर्ड रेड होती डुआ डाय रेड होती कुठल्या गुणाची कमाई न करता चढाईपटू आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला त्यामुळे चढाईपटूला इथे मात्र बाद दिलं गेलं प्रेक्षकांमध्ये महेंद्र राणे तसेच चंद्रकांत बोवले आपली बसण्याची व्यवस्था व्यासपीठावरती केलेली आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे आमचे मित्र महेंद्रजी राणे आणि चंद्रकांत गवले यांची बसण्याची व्यवस्था आपण व्यासपीठावरती केलेली आहे कृपा करून व्यासपीठावरती यायचंय आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर पुन्हा एकदा श्री हनुमान करदे हा संघ कुठेतरी ऑल आउटच्या उंबरठ्यावरती पुन्हा एकदा येऊन ठेवलेला पाहायला मिळतोय आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा एक सक्सेसफुल टॅकल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला भैरवनाथ चालगाव संघाच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र चालू मॅच मध्ये दुसऱ्यांदा ऑल आउटच्या उंबरठ्यावरती यावेळेस मात्र श्री हनुमान करदे संघ पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता ऑल आउट देखील झालाय 1+2 = 3 पॉईंट यावेळेस मात्र भैरवनाथ चालगाव संघाच्या खात्यामध्ये जमा होतील या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 या ठिकाणी आपण पाहतोय मिड लाईन क्रॉस केली गेली आहे गुणाची कमाई यावेळेस मात्र होतीये ती मात्र करते संघाच्या खात्यामध्ये तेजस राठे पुन्हा एकदा बॅकलाईनच्या पाठी जाऊन बसलेला पाहायला मिळेल घाई गडबड पाहायला मिळते सातत्याने डिफेन्स मार्कवरती तेजसच्या माध्यमातून ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय परंतु इथे मात्र जर्सी क्रमांक 7 श्री हनुमान करते संघाच्या माध्यमातून हा खेळाडू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत सातत्याने गुणाची कमाई ही मात्र श्री हनुमान करते संघाकडे होताना देखील पाहायला मिळेल परंतु त्याच दरम्यान आपण पाहतोय जर्सी क्रमांक 14 आकाश यावेळेस मात्र आक्रमण करताना पाहायला मिळाला परंतु पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड एम्प्टी रेड करून माघारी परतलाय आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 उंच पुरासा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय जो की सातत्याने गुणाची कमाई करताना तुम्हाला पाहायला मिळेल यावेळेस मात्र 6 खेळाडूचा फुल बॅक डिफेन्स देखील आहे आणि या 6 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करताना पाहायला मिळतोय त्याच दरम्यान आपण पाहिलं तर रचित पटेल पुन्हा एकदा सरसावलाय समोरून येतोय ब्लॉक करतोय आणि त्यानंतर मात्र संपूर्ण टीमचा सपोर्ट यावेळेस मात्र मिळालाय गुणाची कमाई पुन्हा एकदा भैरवनाथ चालगाव संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते यावेळेस मात्र भन्नाट डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 7 रचित पटेलच्या माध्यमातून आपल्या संघासाठी खूप महत्वपूर्ण कामगिरी करून देताना पाहायला मिळतोय तर त्यानंतर मात्र स्कोर कार्ड कडे जाऊया ज्या ठिकाणी 16 गुणांवरती भैरवनाथ चालगाव तर दुसऱ्या बाजूला 7 गुणांवरती श्री हनुमान करदे संघ आपल्याला पाहायला मिळतोय 7-16-16-7 असं सध्या स्थितीतील गुणफलक देखील चालू समण्याचं पाहायला मिळतंय आणि त्यानंतर मात्र आकाश माघारी परतलाय तर त्याला प्रत्युत्तर म्हणून यावेळेस मात्र जर्सी क्रमांक 2 श्री हनुमान करदे संघाच्या माध्यमातून चढाईपटू यावेळेस मात्र दाखल झालेला पाहायला मिळेल आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल परंतु आपण पाहिलं तर डिफेन्स देखील तितक्याच ताकदीचा भैरवनाथ चालगाव संघाचा पाहायला मिळतोय अनेक साऱ्या बलाढ्य संघांना याच डिफेन्सनं रोखलंय परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय श्री हनुमान करदेचा संघ कुठेतरी थोडासा स्ट्रगल करतोय सध्या मॅच मध्ये परंतु दुसऱ्या बाजूला सातत्याने गुणाची कमाई केली गेली भैरवनाथ चालगाव संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र तिसऱ्या चढाईचा इशारा आलाय बजर वाजलाय तिसऱ्या चढाईचा आणि तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा आकाश या खेळाडूला इथे मात्र 5 रन केले गेले जर्सी क्रमांक 14 खेळाडू पाहायला मिळतोय आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय मधल्या फैतील डिफेंडर पुन्हा एकदा सुरेख कामगिरी करतोय यावेळेस मात्र गुणाची कमाई पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते ती मात्र श्री हनुमान करदे संघाच्या खात्यामध्ये डिफेन्स मार्कवरती सुंदर कामगिरी केली गेली गुणाची कमाई करदे संघासाठी झाली आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 या खेळाडूला पुन्हा एकदा चढाई मार्कवरती 5 रन केलं गेलंय ज्या ठिकाणी आपण पाहतोय तर 6 खेळाडूचा डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि 6 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करण्यासाठी
यावेळेस मात्र कर्दे संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 2 हा खेळाडू पाहायला मिळाला. एक व्हॅलिड रेड केले, एमटी रेड करून माघारी परततोय आणि त्यानंतर पंचांचा इशारा येतोय. सामना मध्यंतरासाठी थांबतोय. सत्राकडे ज्या ठिकाणी आपण पाहतोय मध्यंतरानंतरच्या खेळाला सुरुवात होते आणि चढाई मार्फत जर्सी क्रमांक 2 या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या सत्राच्या ज्या ठिकाणी आपण पाहिलं समाप्तीकडे गेलो त्या ठिकाणी मात्र भैरवनाथ जालगाव संघाकडे आपण आघाडी देखील पाहायला मिळाली. परंतु ही आघाडी जी आहे ती मात्र अशाच प्रकारे टिकवून ठेवण्याचं काम केलं जाईल का भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून हे देखील बघण्यासारखं असेल. की दुसऱ्या बाजूला श्री हनुमान कर्दे संघाच्या माध्यमातून ही पिछाडी जी आहे ती मात्र मोडीत काढत पुन्हा एकदा श्री हनुमान कर्दे संघाकडे आघाडी घेतली जाईल हे देखील बघण्यासारखं असेल. परंतु काही मिनिटांचा खेळ इथून मात्र तुमच्या समोर खेळवला जातोय. ज्या ठिकाणी आपण पाहतोय तर भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र चढाईपटू दाखल झालाय. जर्सी क्रमांक 1 यावेळेस मात्र पाहायला मिळेल. शांत संयमी खेळ यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र जर्सी क्रमांक 1 या खेळाडूच्या माध्यमातून केला जातोय आणि त्यानंतर मात्र माघारी परतलाय. त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 उंच पुराचा हा चढाईपटू श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आक्रमण करताना पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर 6 खेळाडूचं बलाढ्य डिफेन्स देखील पाहायला मिळतोय. आकाश अजून देखील बॅकलाईनच्या पाठी आपल्याला पाहायला मिळतोय. आकाशला रिवाय देणं तितकंसं गरजेचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून. परंतु त्याला देखील लवकरात लवकर रिवाय दिलं जाईल. परंतु या ठिकाणी बातम्या पाहतोय तर जर्सी क्रमांक 5 पुन्हा एकदा तेजस राणे पाहायला मिळतोय जो की गेल्या हंगामापर्यंत सातत्याने आपण पाहिलं तर मरियाई जालगाव संघाचं नेतृत्व करत होता. मरियाई जालगाव संघाला सातत्याने अनेक स्पर्धेचं विजेतेपद देखील या खेळाडूनं पटकावून दिलं. त्यानंतर मात्र यंदाच्या हंगामामध्ये जेव्हा आपण गेलो तेव्हा जर्सी क्रमांक 5 तेजस राणे हा मात्र खेळाडू आपल्याला भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र भैरवनाथ जालगाव संघ तितका स्ट्रॉंग देखील आपल्याला पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी एक ऑलराऊंडर पदीचा खेळाडू त्यांना नवोदित मिळाला आणि त्यानंतर मात्र भैरवनाथ जालगाव संघ जो की सातत्याने मागच्या हंगामापर्यंत देखील अतिशय सर्वोत्कृष्ट कामगिरी करताना पाहायला मिळालाय. परंतु या हंगामामध्ये देखील आपण पाहिलं तर मात्र यंदाच्या हंगामामध्ये देखील अतिशय भन्नाट परफॉर्मन्स गेली अनेक स्पर्धेमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळालाय. येथे मात्र सुंदर कामगिरी यावेळेस मात्र डिफेन्स मार्फत भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. डिफेन्स यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीचा खेळ करताना पाहायला मिळतोय. अविनाश याच्या माध्यमातून सुंदर अँकरहोल देखील पाहायला मिळाला आणि त्यानंतर बाकीचा जो काम आहे तो मात्र भैरवनाथ जालगाव संघाच्या डिफेन्स देखील केला गेलाय. परंतु त्यानंतर मात्र एक व्हॅलिड रेड पाहायला मिळते. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर यावेळेस मात्र केला जातोय भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून. चढाईपटू यावेळेस मात्र माघारी परतलाय तर त्याला प्रत्युत्तर म्हणून यावेळेस मात्र जर्सी क्रमांक 3 श्री हनुमान कर्दे संघाच्या माध्यमातून चढाईपटू यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक व्हॅलिड रेड केली रिकाम्या हाताने माघारी परतला चढाईपटू तर त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 4 यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. परंतु यावेळेस देखील आपण पाहिलं तर सुंदर असा बदलेल ते पाहायला मिळालं. परंतु त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मध्य रेषेत येऊन स्थिरावेल. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र केला गेलाय आणि त्यानंतर मात्र चढाईपटू माघारी परतताना देखील पाहायला मिळाला तर त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 श्री हनुमान कर्दे संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र फुल पॅक डिफेन्स देखील आहे आणि या फुल पॅक डिफेन्स मध्ये आक्रमण करण्यासाठी जर्सी क्रमांक 3 या खेळाडूला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चढाईचा बिगुल यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये वाजलाय आणि तिसऱ्या चढाईसाठी आपण पाहतोय तर चढाईपटू आला होता त्याला देखील सक्सेसफुली टॅकल केलं गेलं. यावेळेस मात्र गुणाची कमाई ही श्री हनुमान कर्दे संघाच्या खात्यामध्ये होते आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चढाईचा बिगुल पुन्हा एकदा वाजला जात असताना घाई गडबड सातत्याने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि गुणाची कमाई यावेळेस मात्र आपण पाहतोय तर भैरवनाथ जालगाव संघाच्या डिफेन्स मार्फत होताना पाहायला मिळते. सुंदर कामगिरी पुन्हा एकदा रचित पटेल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. गुणाची कामगिरी केली गेली भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र स्कोर कार्ड आपण पाहूया. ज्या ठिकाणी 9 गुणांवरती अजून देखील कर्देचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला 20 गुणांवरती यावेळेस मात्र भैरवनाथ जालगाव संघ जाऊन पोहोचलाय. यावेळेस मात्र खूप मोठी आघाडी सध्या स्थितीमध्ये भैरवनाथ जालगाव संघाकडे पाहायला मिळते. दुसऱ्या सत्रातील खेळाला जेव्हा सुरुवात झाली त्या ठिकाणी देखील आपण पाहिलं तर भैरवनाथ जालगाव संघ थोडासा फ्रंट फुटला होता आणि सध्या स्थितीमध्ये देखील तशाच पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. भैरवनाथ जालगाव संघाकडे आतापर्यंत आघाडी देखील पाहायला मिळते. बॅकफुटला गेल्याला श्री हनुमान कर्दे संघ कमबॅक करेल का हा मोठा प्रश्नचिन्ह सर्वांसमोर इथे मात्र उभा राहिलाय. परंतु कमबॅक करणं तितकंसं शक्य देखील आहे. परंतु आपण पाहतोय तर श्री हनुमान कर्दे संघाच्या माध्यमातून सातत्याने मल्टी पॉईंट रेड होणं देखील गरजेचं आहे.
मल्टी पॉईंट रेड कोणाच्या माध्यमातून होतील श्री हनुमान कर्दे संघाच्या माध्यमातून हे देखील बघण्यासारखं असेल. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय तर पुन्हा एकदा श्री हनुमान कर्दे संघाचा चढाईपट्टी यावेळेस मात्र दाखल झालेला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र फुल बॅक डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये 7 खेळाडूंचा पाहायला मिळाला आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळाला. तो मात्र भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून अजून एका गुणाची कमाई होतीये डिफेन्स मार्कवरती यावेळेस मात्र भैरवनाथ जालगाव संघाच्या खात्यामध्ये. या ठिकाणी पुन्हा एकदा आकाश या खेळाडूला आपण पाहतोय चढाई मार्गवरती आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. ज्या ठिकाणी 2 खेळाडूंचा डिफेन्स मध्ये पाहायला मिळत आहे आणि या 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये इथे मात्र सक्सेसफुली टॅकल केलं गेलं. परंतु इथे मात्र चढाईपट्टू आपण पाहिलं तर आक्रमण करत होता. डिफेंडर देखील पाहिलं तर मात्र सेल्फ आउट झाला आणि एका गड्याला इथे मात्र टिपलं गेलंय. पाहता पाहता ऑल आउट होताना पाहायला मिळतो. यावेळेस मात्र श्री हनुमान कर्देचा संघ ऑल आउट झालाय. या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल. ज्या ठिकाणी आपण पाहतोय तर 7 खेळाडूचा डिफेन्स देखील आहे आणि या 7 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आकाश भैरवनाथ जळगाव संघाच्या माध्यमातून चढाई मार्गावरती सज्ज झालाय. यावेळेस मात्र आपण पाहतोय 7 खेळाडूचा डिफेन्स पाहायला मिळतो आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर एक सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय कर्दे संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पाहायला मिळेल गुणाची कमाई केली गेली आहे आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 यावेळेस मात्र ट्रॅव्हल झालाय. त्याला देखील सक्सेसफुली टॅकल करण्याचा प्रयत्न सुंदर ऍडव्हान्स टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र फसला गेला होता पण त्या दरम्यान डिफेन्स तितकाच सक्षम पाहायला मिळाला. रुकलं गेलं चढाईपट्टूला आणि एक सक्सेसफुल टॅकल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चढाई मार्गावरती आकाश. यावेळेस आपण पाहतोय मिड लाईन क्रॉस केली जाईल का परंतु इथे मात्र काही शांतपणाने यावेळेस मात्र चढाईपट्टू इथे मात्र माघारी परतलाय आणि एक सक्सेसफुल टॅकल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कर्दे संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहतोय भैरवनाथ जळगाव संघाच्या माध्यमातून चढाईपट्टू यावेळेस मात्र दाखल झालाय. चढाई मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा एक सक्सेसफुल टॅकल कर्दे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गुणाची कमाई केली गेली ती मात्र कर्दे संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर मात्र जर्सी क्रमांक 3 या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. भैरवनाथ जालगाव संघाचा डिफेन्स देखील पाहायला मिळत आहे. दत्ताराम विठ्ठल नार्वेकर यांच्याकडून 500 रुपयाची देणगी मिळाली. दत्ताराम विठ्ठल नार्वेकर यांच्याकडून 500 रुपयाची देणगी मिळालेली. या ठिकाणी आपण पाहतोय तिसऱ्या चढाईचा इशारा केला गेलाय. यानंतर होणारा सामना आहे दुर्गादेवी मुरुड विरुद्ध महालक्ष्मी जालगाव. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. संघनायक संघ व्यवस्थापक चालू सामना संपतात आपला संघ घेऊन क्रीडांगणाकडे यायचंय. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळालाय तर त्यानंतर मात्र पुन्हा एकदा भैरवनाथ जळगाव संघाच्या माध्यमातून आकाश यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 14 आक्रमण करण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळेल परंतु पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र भैरवनाथ जळगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चढाईपट्टू माघारी परतलाय प्रत्युत्तर होऊन जर्सी क्रमांक 9 पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. जाऊया गुडफलकाकडे. ज्या ठिकाणी आपण गुणफलक पाहतोय 12 गुणांवरती श्री हनुमान कर्देचा संघ पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला 30 गुणांवरती भैरवनाथ जालगाव संघ पाहायला मिळतोय. 12-30-30-12 असा सध्या स्थितीतील गुणफलक देखील पाहायला मिळतोय. दोन्ही संघांचं पुन्हा एकदा एक सामना यावेळेस मात्र एकतर्फी झालेला पाहायला मिळतोय. एकतर्फी झालेला सामना यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून खूप मोठी आघाडी सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळते भैरवनाथ जालगाव संघाकडे. ज्या ठिकाणी बॅक टू बॅक ऑल आउट देखील दिले गेले हे मात्र श्री हनुमान कर्दे संघावरती आणि त्यानंतर मात्र क्षणभर विश्रांती भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते.
त्याचप्रमाणे श्री योगेश टेमकर सर, आपण कुठे असाल तर कृपया आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. श्री योगेश टेमकर सर या आपण देखील समालोचन कक्षामध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 उंच पुरासा हा चढाईपटू यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. कुठे ना कुठे सामन्याची फक्त आणि फक्त औपचारिकता पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळतोय कर्दे संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चढाई मार्गवरती जर्सी क्रमांक 7 उंच पुरासा हा चढाईपटू यावेळेस मात्र दाखल झालेला पाहायला मिळतोय. बोनस गुणाची कमाई केली गेली आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा टाइम आउट यावेळेस मात्र मागून घेतलाय कर्दे संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय भैरवनाथ जळगाव संघाच्या माध्यमातून आकाश या खेळाडूला इथे मात्र सज्ज केलं गेलंय आक्रमण करण्यासाठी. ज्या ठिकाणी आपण पाहतोय मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र आकाशच्या माध्यमातून केला जातोय. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे असतील. त्याच दरम्यान पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 5 यावेळेस मात्र चढाई मार्गमध्ये पाचारण केले गेले आपल्याला पाहायला मिळत आहे. समोर बलाढ्य असं 6 खेळाडूंचा डिफेन्स देखील आहे आणि या 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करताना पाहायला मिळतोय चढाईपटू. पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड एम्प्टी रेड करून चढाईपटू माघारी परतला तर त्याला प्रत्युत्तर भैरवनाथ जळगाव संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र चढाईपटू दाखल झालाय. यावेळेस मात्र व्हॅलिड रेड करतोय निदान दिशा उलटतोय आणि त्यानंतर मात्र मध्य रेषेत येऊन स्थिरावलेला देखील पाहायला मिळेल. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र या चढाईपटूच्या माध्यमातून केला जातोय आणि लगेचच माघारी देखील परतलेला पाहायला मिळेल चढाईपटू. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे असतील. जाऊया पुन्हा एकदा गुणफलकाकडे ज्या ठिकाणी 14 गुणांवरती कर्देचा संघ पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र 31 गुणांवरती यावेळेस मात्र भैरवनाथ जळगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे हे सर्व जे आपण आकर्षक चषक पाहतोय हे जे सर्व जे आपण प्रथम क्रमांकाचं आकर्षक चषक पाहतोय त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचा आकर्षक चषक पाहतोय हे आपल्याला पुरस्कृत केलंय. श्री उमेश भगत सर यांच्या माध्यमातून आकर्षक चषक पुरस्कृत केलेला आहे आणि त्याचप्रमाणे रोख रकमेचं जे कॅश प्राइज आहे ते आपल्याला पुरस्कृत केलं. श्री उदय खेतले सर यांच्या माध्यमातून रोख रकमेचं कॅश प्राइज पुरस्कृत केलेलं आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं रोख रकमेचं कॅश प्राइज आहे ते आपल्याला पुरस्कृत केलं श्री प्रकाश सप्पा सर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेलं आहे. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचं जे आकर्षक चषक आणि त्याचप्रमाणे रोख रक्कम आहे ते आपल्याला पुरस्कृत केलंय रोहन अशोक केळसकर सर यांच्या माध्यमातून आणि त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांकाचं जे आकर्षक चषक आणि रोख रक्कम आहे ते देखील श्री रोहन अशोक केळसकर सर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पकड आणि उत्कृष्ट चढाईपटू या संपूर्ण स्पर्धेतील यांच्यासाठी आकर्षक चषक पाहतोय. ते आकर्षक चषक देखील आपल्याला पुरस्कृत केलंय श्री उमेश भगत सर यांच्या माध्यमातून आकर्षक चषक देखील पुरस्कृत केलेला आहे.